हरि ओम. भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था मुंबई द्वारा वैदिक वास्तू विषयाच्या पदवी अभ्यासक्रमात आपण दरवेळीस वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो. वैदिक वास्तुशास्त्र हे वास्तूच्या मूलभूत समस्यांवर अभ्यास करणारे शास्त्र आहे. मागच्या वेळी आपण भय मानसिकता आणि वास्तुदोष याची स्थूल सूक्ष्म कारणं आणि त्यांचे उपाययोजन यावर चर्चा केली होती. विशेष म्हणजे हे 3 ते 4 तासाचे जे उपक्रम आहेत ते आपण ऑडिओमध्ये 15 मिनिटांमध्ये त्याचा संक्षिप्त उपसंहार घेत असतो. आज आपण याचाच एक पुढचा भाग आलस्य, निद्रा, भय आणि प्रमाद हे चतुर्विध जो दुर्गुण आहेत तुमच्या विकास कामामध्ये, अपयशासाठी, दरिद्रतेसाठी किंवा संपूर्णतः व्यक्तिमत्वाच्या ऱ्हासासाठी कारणीभूत असणारी ही 4 तमोगुणाची अपत्ये आहेत. आलस्य, निद्रा, भय आणि प्रमाद. प्रमाद म्हणजे चालढकल करणं म्हणजे प्रमाद. आलस्य, निद्रा याबद्दल आपण माहिती असाल. आळस आणि झोप, सातत्यानं भीती वाटणं आणि प्रत्येक गोष्टीची चालढकल करणं, ह्या 4 गोष्टी तमोगुणाच्या पासून निर्माण होतात. तमोगुणाचे तमोगुणाद्भव आहेत. या रजोगुणाद्भव वेगळ्या गोष्टी आहेत, सत्वगुणाद्भव वेगळ्या गोष्टी आहेत. सत्वगुणाचे सुद्धा प्रकार आहेत, तमोगुणाचे सुद्धा विशेष प्रकार आहेत. आपण स्थूल मानानं जर पाहिलं तर वास्तूचा आणि याचा काही संबंध आहे का? वास्तूमध्ये कोणते दोष झाल्यावर अशा पद्धतीचे गुण उद्भवतात आणि घरामध्ये मानसिकता किंवा आर्थिक किंवा अनेक गोष्टींची चणचण भासवायला सुरुवात होते, याची कारणं काही प्रमाणात आपण या ऑडिओमध्ये पाहणार आहोत. आजचा विषय आलस्य, निद्रा, भय, प्रमाद यांचा वास्तू उद्भव कारणं, याचबरोबर बाह्यतंत्राचे जी मानसिक आणि शारीरिक जे काही लक्षणं आहेत तर त्याबद्दल चर्चा करणार आहोत. आणि स्व किंवा व्यक्तिगत संरक्षणाच्या दृष्टिकोनातून काय उपाययोजना करता येईल याची एक प्राथमिक चर्चा आपण करणार आहोत. वैदिक वास्तूमध्ये ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी वास्तूचा 40%च प्रभाव हा व्यक्तिगत जीवनावर पडत असतो आणि इतर जो 60% प्रभाव आहे याच्यामध्ये ग्रह, व्यक्तिगत आचरण, वर्तन, याचबरोबर सामाजिक वर्तन, याचबरोबर तुमचा वास्तुपरिवेश म्हणा किंवा इतर अनेक गोष्टी यामध्ये येऊ शकतात, याचा परिणाम होतो. वास्तू तुम्हाला फक्त 40%चा प्रभाव दाखवत असते, परंतु त्यातही बऱ्याचदा जर काही दोष निर्माण झाले तर ते दोष अतिशय भयानक असू शकतात. वास्तवता अशी आहे की आलस्य, निद्रा, भय, प्रमाद हे दुर्गुण वास्तुउद्भव जर असतील तर दक्षिणेचा यमपाद दूषित झाला किंवा यमपाद ओपन असेल, मोकळा असेल, इतकंच नव्हे तर अग्नी जो शुक्र बल आहे, अग्नीय दिशा यामध्ये दोष निर्माण जर झाला तर वास्तूमध्ये या अशा पद्धतीच्या आलस्य, निद्रा, भय, प्रमाद आदी दुर्गुण निर्माण होतात. दक्षिण दिशा मधला यमपाद, अग्निपाद इतकंच, त्याचबरोबर नैऋत्येचा जो पाद आहे किंवा नैऋत्य कोण आहे हा जर पितृपाद जर दूषित झाला तरीसुद्धा या ठिकाणी बऱ्याचदा अशा पद्धतीच्या आलस्य, निद्रा, भय, प्रमाद आदी समस्या निर्माण होतात. प्रॅक्टिकल विवरणामध्ये यावर आपण चर्चा करणार आहोत. तर या सगळ्या गोष्टींचा संबंध वास्तूशी निगडीत आहे. जर यमपादावर दरवाजा आला
यमपादावर जर उतार असेल, यमपादावर जर विहीर, जलाशय किंवा सेप्टिक टँक अशा पद्धतीची रचना असेल, तर अशा घरामध्ये आलस्य, निद्रा, भय, प्रमाद आदी दुर्गुण उद्भवू शकतात. परंतु याचं प्रमाण जे आहे ते अतिशय कमी आहे. यामुळं समजा जर अशी स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यांची ग्रहांची अतिशय चांगली अनुकूलता आहे, तर अशा वेळी भले दिशा दूषित असल्या तरी त्याचा परिणाम तितकासा जाणवणार नाही. परंतु दिशा जर विदिशा फ्लॉट असेल, दिशा दक्षिणेला उतार असेल, यमपादावर जर विहीर, जलाशय किंवा दरवाजा असेल, किंवा अग्निपादावर जर विहीर, जलाशय किंवा कोणत्याही स्वरूपाची अयोग्य तत्वरचना असेल, तर अशा वेळी किंवा पितृपाद दूषित असेल, नैऋत्य कोपरा दूषित असेल, हलक्या आलं असेल किंवा तिथे टॉयलेट आलं असेल, तर अशा वेळी घरामध्ये या प्रकारच्या दुर्गुणांचा वावर वाढू शकतो. माणसं दुर्गुणी बनू शकतात अशा पद्धतीचे. हे जे मी तमोगुणाद्भव जे दुर्गुण सांगितले आहेत, हे सगळे माणसाच्या सर्वंकष पतनाला कारणीभूत ठरणारे हे दुर्गुण आहेत. आलस्य, निद्रा, भय आणि प्रमाद हे 4 भयानक दुर्गुण आहेत. या दुर्गुणामुळं माणसाचं व्यक्तिगत जीवनातलं, सामाजिक जीवनातलं, वैचारिक किंवा आर्थिक जीवनाचं संपूर्णतः पतन होण्यास ही कारणीभूत ठरतात हे दुर्गुण. तर आपण याच विषयावर जी चर्चा करत आहोत, तर यासोबत जसं वास्तुद्भव मी कारण सांगितलीच, या ठिकाणी दूषितता असेल तर हा दोष निर्माण होतो. याबरोबर जर बाह्यतंत्र प्रभावी असेल, आता बाह्यतंत्र म्हणजे काय याबद्दल चर्चा आपण करत नाही, परंतु अशा पद्धतीचा जर बाह्यतंत्र प्रभावी असेल, याचेही सुद्धा अनेक प्रकार आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं. असूयाकारिक बाह्यतंत्र असू शकतं किंवा प्रत्यक्षात केलेलं बाह्यतंत्र असू शकतं. आणि अशा पद्धतीच्या मुळं सुद्धा घरामध्ये या दुर्गुणांचा वावर प्रचंड प्रमाणात वाढू शकतो. माणसं अनेक बुद्धिमत्तेनं, वैचारिक क्षमतेनं, ज्ञानी, सद्बुद्धी, वेगबुद्धीनं अलंकृत असली तरीसुद्धा, किंवा ही माणसं अक्षरशः जर दर दिवशी कितीतरी वेळा धार्मिक, आध्यात्मिक पठन पाठन करणारी सात्विक असली तरीसुद्धा त्या माणसांमध्ये अधःपतन होणं हे स्वाभाविक आहे, जर बाह्यतंत्र प्रभावी असेल तर. एखादा सज्जन दर दिवसातून 3 वेळा अमुक तमुक स्तोत्र पठन करतोय, परंतु त्याला लाभ मिळत नाहीत. मागे एका ऑडिओमध्ये का लाभ मिळत नाहीत याची कारणं आपण बघितली होती एकदम सुरुवातीला. तर गोष्ट अशी की या बाह्यतंत्र प्रभावी जर असेल तर त्याची एकूण 55 लक्षणं आहेत. त्या लक्षणामधली काही निवडक लक्षणं आपण बघणार आहोत. इतर लक्षणं जी काय आपण सांगणार आहोत ती सूक्ष्म स्वरूपाची आहेत. म्हणजे आपण स्थूल स्वरूपातली जी 22 लक्षणं बघत आहोत आता, तर त्या 22 लक्षणामधली काही लक्षणं आपण आता पाहू की ही जर जाणवली तर लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे की घरामध्ये बाह्यतंत्र प्रभावी आहे. मग ते अल्प प्रमाणात असेल किंवा दीर्घ प्रमाणात असेल. उदाहरणार्थ, घरामध्ये अतिनिद्रा येणं, सतत झोपावंसंच वाटणं, अति आळस येणं, चालढकलपणामध्ये वाढ होणं, भविष्यकाळाची भीती वाटणं, सतत नैराश्य येणं, अपयश येईल म्हणून प्रयत्नाकडे न वळणं, प्रयत्नवादाकडे डोळे झाक करणं, वारंवार केस गळती होणं, चिडचिड होणं किंवा घरामध्ये भांडण भरपूर होणं, लाल मुंग्यांचा वावर घरामध्ये वाढतो. यासोबतच चिलटं किंवा पाली, झुरळं विशेषतः यांचं प्रमाण वाढतं, पैसा न टिकणं, आवक कमी होणं, जावक जास्त होणं, सतत या व्यक्तीला काही ना काहीतरी भास होत राहतात, कामाची सुरुवातच न करणं किंवा न होणं, सतत बेचैन राहतो. हा माणूस काय करावं या अशा एका वेगळ्याच भूमिकेमध्ये बेचैन असतो. इतकंच नव्हे तर भूतकाळामध्ये विचार जास्त वाढतात. भूतकाळात आपण असं केलं असतं तर तसं झालं असतं तर, अशा पद्धतीचा जो कल्पनातीत रमण्याचा स्वभाव असेल, भूतकाळात रमण्याचा स्वभाव असेल, अशा वृत्तीची वाढ होते. सतत अनिद्रा म्हणजे झोपच येत नाही अशा माणसांना.
दिवा स्वप्न पाहिली जातात किंवा झोपच येत नाही, किंवा अशा माणसाला स्वप्न दूषित भरपूर पडतात. सतत शारीरिक काही ना काहीतरी दुखणं चालूच राहतं, बारीक सारीक असं घरामध्ये दुखणं चालूच राहतं. अशा माणसाला भूक भरपूर लागते आणि औषधं जरी काय केली तरी त्याला पुरेसा गुण येत नाही. अशी काही निवडक लक्षणं आपण या संदर्भात बघणार आहोत. कारण काय की कोणत्याही लक्षणांमध्ये दोन स्वरूपाची लक्षणं असतात, एक स्थूल स्वरूपाची म्हणजे दिसणारी आणि एक सूक्ष्म स्वरूपाची लक्षणं. आपण ही पाहिली, ही स्थूल स्वरूपाची आहेत, आपल्याला ह्या गोष्टी दिसून येतात, आढळून येतात की असं असं जाणवायला लागलेलं आहे. तर अशा व्यक्तीची काय होतं, बाह्यतंत्र प्रभावी होणं याचा अर्थ मानसिकतेवर हल्ला होतो. बाह्यतंत्राचा प्रभाव पहिला मानसिकतेवर होतो. आणि सांगायची दुःखकारक गोष्ट म्हणजे सध्याच्या सांप्रत काळामध्ये वास्तुदोषाचं प्रमाण कमी आणि या बाह्यतंत्रामुळं भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे. अनेक विद्वान माणसंसुद्धा या परिस्थितीमुळं हतबल झालेले आहेत. काही कृमिकीटक योनीमध्ये जाणारे जे क्षुद्र जीव आहेत, पशुत्व किंवा पिशाच्य योनीतले जे कन्व्हर्टेड जीव आहेत, जे मनुष्य योनीमध्ये वावरत असतात, परंतु या जीवांकडून अत्यंत अघोरी कर्म कुठच्या तरी संपत्तीसाठी किंवा पैशासाठी होत असतं. आणि असे अनेक जीव जंतू पिशाच्य योनीमध्ये कन्व्हर्ट होत आहेत. तर वास्तवता अशी आहे की अशा पद्धतीचा उपद्रव घरामध्ये बाह्यतंत्र प्रभावी झाल्यामुळं वाढतो. बाह्यतंत्रामध्ये सुद्धा सौम्य, मध्यम किंवा अतिशय प्रबल अशा स्वरूपाचे फरक दिसून येतात. काही लोकांना बाह्यतंत्र प्रभावी आहे पण त्याच्या मानसिकतेवरच परिणाम झालेला आहे, त्यामुळे तो हतबल आणि दुर्बल होतो, परंतु त्या व्यक्तीला कळतसुद्धा नाही अखेरपर्यंत की माझ्यावर कोणी अंमल केलेला आहे की नाही. म्हणजे हे सौम्य प्रकारचं बाह्यतंत्र असतं. काही जहाल असतं, त्यामुळे त्याला रक्तपात होऊ शकतो किंवा शारीरिक दुखणं इतकं पराकुटीला वाढू शकतं की तो आजारी पडू शकतो, हॉस्पिटलाइज होऊ शकतो. अशा पद्धतीचे सुद्धा बाह्यतंत्र हल्ली काही पशु लोक करत आहेत. तर वास्तवता अशी आहे की हा काय वास्तुदोष नाही. वास्तुदूषित असल्याची मी पहिल्यांदाच ठळक कारणं सांगितलेली आहेत. जी कारणं असतील तर वास्तूमध्ये तमाधीनता वाढू शकते. याच्यावर बाह्यतंत्रावर विशेष म्हणजे प्रभावी उपचार हा मागे आपण बोललो होतो, कुलदेवतेची प्रार्थना करणं, कुलदेवतेला सतत ऊर्जितावस्थेत ठेवणं, पितृदोष निवारण करणं, यासोबतच स्वसंरक्षणासाठी कवचपाठ करणं आणि काही इतर उपाय आपण बोललो होतो. या संबंधात बरेच उपाय आहेत जे वनस्पती तंत्रामध्ये आहेत, त्यातल्या चर्चा आपण करत नाही. परंतु यामध्ये आपण हिलिंग क्रिस्टल किंवा हिलिंग स्टोन किंवा हिलिंग अश्म याचं आपण जर ब्रेसलेट वापरलं तर व्यक्तिगत संरक्षण होऊ शकतं. व्यक्तिगत संरक्षणासाठी आपण हिलिंग अश्म याचं किंवा हिलिंग स्टोनचं जर ब्रेसलेट वापरलं, स्वस्त आणि कायमस्वरूपी टिकणारं हे वस्तू आहे. हिलिंग अश्माचं जर ब्रेसलेट वापरलं, महिला वर्ग गळ्यामध्ये पेंडंट स्वरूपात वापरू शकतील. याचबरोबर अश्म थेरपीमधले काही अश्म हे घरामध्ये ठेवले, यामुळं बऱ्याच पद्धतीनं अशा गोष्टींना अवरोध होतो आणि स्वसंरक्षण होतं. स्वतःवर तो अश्म शरीराला स्पर्श करणारा असावा. घरामध्ये आपण ठेवतो ते घराच्या दृष्टीने, व्यक्तिगत संरक्षणासाठी तुमच्या गळ्यामध्ये किंवा तुमच्या हातावर अश्म असणं गरजेचं आहे. याचा परिणाम काय होईल की घाणेरड्या शक्तीचा परिणाम, दूषिततेचा परिणाम तुम्हाला व्यक्तिगत स्वरूपात होणार नाही, आणि झाला तरी त्याचा परिणाम तितकासा दुष्प्रभाव जाणवणार नाही किंवा मानसिकतेवर प्रभाव होणार नाही. यामुळं काय होतं की तुमची सप्तचक्र दूषित होतात बाह्यतंत्रामुळं, आणि ही दूषित झाल्यामुळं तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये किंवा तुमच्या मानसिकतेमध्ये विचित्र अवस्था आहे, ते बदल होतो आणि त्या माणसाला चालढकल किंवा अनेक दृष्टीनं अनेक चांगल्या संध्या त्याला सोडाव्या लागतात. आणि आयुष्याच्या विशिष्ट टप्प्यावर गेल्यानंतर पूर्णतः पश्चाताप दग्ध हा माणूस पोळत असतो, मानसिक स्वरूपामध्ये पूर्ण पोळत असतो. ही माणसं नंतर अबोल बनतात, कारण भावना ज्यावेळी अतिशय उग्र होतात,
भावना ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या उच्च पातळीवर जातात आणि अशा वेळी व्यक्तीला दुःखाचा इतका अनुभव त्याने घेतलेला असतो की अशा अवस्थेमध्ये, पश्चातापदग्ध अवस्थेमध्ये माणसं अबोल बनतात, कारण त्यांना व्यक्त करण्यासाठी साधन मिळत नाही. एखादी व्यक्ती त्यांना उपस्थित होत नाही आणि जी मिळतात त्या फसवणाऱ्या मिळतात. त्यामुळं परिस्थिती अशी आहे की सद्यस्थितीमध्ये वास्तूच्या दृष्टीनं येणारी मंडळी यामध्ये माझ्या अनुभवानुसार 60 ते 70% लोक बाह्यतंत्रामुळंच दूषित झालेले आहेत. त्यांच्यावर हे प्रयोग झाले आहेत, ते प्रयोग, त्यामुळं त्यांची आर्थिक घसरण झाली किंवा अनेक अशा समस्यांनीच दग्ध झालेली माणसं आपल्याकडे येत आहेत. त्यामुळं हे मार्गदर्शन करणं आवश्यक वाटतं. तर आपल्याला समजून आलं असेल की या पद्धतीनं पुढच्या ऑडिओमध्ये आपण विस्तृत माहिती